नमस्कार मंडळी. आरूचं रोज असते बघा, पप्पा चला ना चला ना. एकदा तिने खाल्लंय तेव्हापासून ते मागच लागलंय की आपण पण बनवूया ना. तर हे बघा खेकडे आणायला चला. आता पप्पांना काही टाईम असतोय का रोज? त्याचं कधी लक्षात आलं का तो म्हणायचा चला पप्पा. आता खेकडे घेऊन आल्यावर त्यांचं चालू झालं की आता जिवंत तर आणावं लागतात, मेलेले आणत नसतात. मग तेही आम्हाला माहीत नव्हतं. एका ठिकाणी भाजी खाल्ली होती तेव्हापासून खूप आवडली होती बघा मुलांना पण. मग काय आणली एकदाची खेकडे, पण तो एक खेकडा एवढा आगाऊ होता ना, तो नांगी पकडत होता. मग काटकी घेऊन आल्यावर तो काठीला पण लय जोरात पकडून ठेवला. मुलांचं चाललं होतं त्याच्यासोबत मस्ती करायची, आणि ते पकडत होते तर तो काय धरू देत नव्हता. आता अवघड आहे का? त्याला माहिती आहे आता आरूला तर सगळं माहिती आहे बघा. आरू म्हणतोय कैची मरते कैची. आता तो कोणी आणले का साफ करताना बघतोय, त्यामुळे त्याला माहिती आहे. मग आता ते आहोने साफ करून दिले सगळे. मग मी म्हटलं चला आता भाजीची तयारी करावं पटकन. मग मस्त असे छोटेसे 2 कांदे कट करून घेतले. मग हे छोटे नांगे असतात ते चेचावं लागतात. आता माझ्याकडं मी चेचून त्याचा अर्क घेतात आणि ती काचकुरी ते टाकून द्यावं लागतं, तर रस्सा छान होतो त्याचा कालवून. मग खोबरं पण भाजून घेतलं होतं. म्हटलं आता पटकन किसूया, जेवढं हवं आहे तेवढं. आता कट केलं का माझ्या मिक्सरमध्ये थोडंसं बारीक होत नाही, काही काही तुकडेच राहतात कशामुळं, म्हणून म्हटलं आता किसूनच घेऊया. तर मोठं ताट घ्यायला म्हटलं आता ह्याच्यावरती होऊन जाईल, म्हणून ह्याच्यावरच मी किसून घेतलं. ॲडजस्ट करायला बघते, उलट जास्तच टाईम लागतो. मग अद्रक लसूण कोथिंबीर वगैरे सगळं खोबरं छान असं भाजून घेतलं बघा. थोडासा खडा मसाला पण टाकला आहे मी ह्याच्यामध्ये. मग लगेच भाजी पण शिजायला टाकली. मग म्हटलं ज्वारीची भाकरी आणि गरम गरम कालवून खूप छान लागते बघा खेकड्याचं. तुम्हाला कोणाला आवडते मला कमेंटमध्ये सांगा. आणि कालवण कसं झालं आहे, आणि तेही गावरान पद्धतीने बनवले. खूप छान झालं आहे बघा कालवण. तर कोणाकोणाला आवडतं आहे या खेकड्याची कालवण खायला? खेकड्याचं कालवण आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर मस्त मुलांना पण जेवायला वाढलं. आता मुलांना आमच्या सवय भाकरी वगैरे खायची, मग त्यांना चुरून द्यायला लागते. मग दोघांना पण छान चुरून दिलं. तर खेकडे एवढे आवडीनं खातात म्हटल्यावर बनवून द्यावंच लागते. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आजच्यापुरतं एवढं. चला बाय, पुन्हा भेटू.